नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शुक्रवार 7 ऑगस्ट 2026. शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात सोयाबीनचे बाजारभाव अजूनही वाढतच आहेत. मग संपूर्ण महाराष्ट्रात आज सध्या सोयाबीनला काय मिळत आहे बाजारभाव पहा चॅनलच्या माध्यमातून. पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे अंजनगाव सुरजी. आवक आलेली आहे पिवळ्या सोयाबीनला 7 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाले आहे 5,300 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 5,200 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे औसा. पिवळ्या सोयाबीनला आवक आलेली आहे 243 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला 7,291 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 7,087 रुपयाचा. मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे बुलढाणा. आवक आलेली आहे 60 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला 6,800 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6,400 रुपयाचा. नंतरची बाजार समिती आहे काटोल. या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनला आवक आलेली आहे 36 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळालेले आहे 6,975 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6,400 रुपयाचा. मित्रांनो, नंतरची बाजार समिती आलेली आहे माजलगाव. आवक आलेली आहे सोयाबीनला 59 क्विंटलची. सर्वात जास्त सोयाबीनला माजलगाव या ठिकाणी दर मिळाला 7,126 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6,800 रुपयाचा. नंतरची बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी सोयाबीनला आवक आलेली आहे 1,225 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळालेला आहे 7,295 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 7,050 रुपये. नंतरची बाजार समिती अचलपूर या ठिकाणी आवक आलेली आहे सोयाबीनला 125 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळालेले आहे 7,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळत आहे 6,900 रुपये. नंतरची मित्रांनो बाजार समिती वैजापूर या ठिकाणी आवक आलेली आहे 1 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेले आहे 6,500 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 6,005, तर सर्वसाधारण दरसुद्धा 6,005 रुपये मिळालेले आहे. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती जालना या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनला आवक आलेली आहे 543 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला आहे 7,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,800 रुपये. तर दुसरी बाजार समिती आहे मित्रांनो वाशिम. आवक आलेली आहे 3,000 क्विंटलची. सर्वात जास्त वाशिमला दर मिळाला 7,325 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6,850 रुपये.